नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, सोयाबीन पिकावर दुसरी फवारणी कोणती करायला पाहिजे आणि कधी करायला पाहिजे याच्याबद्दल सविस्तर माहिती आपण बघणार आहोत. आणि मी माझ्या शेतामध्ये दुसरी फवारणी कोणती केली हे सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे. तर मित्रांनो, सोयाबीन पिकामध्ये जे महत्त्वाचे आहेत ते म्हणजे साधारण 30 ते 35 दिवस या दरम्यानमध्ये सोयाबीनमध्ये दुसरी फवारणी झाली पाहिजे. बरेच शेतकरी जे शेतकरी 3 फवारण्या करतात त्यांनी फ्लावरिंग स्टेजला दुसरी फवारणी करायची आहे. आणि जे शेतकरी 4 फवारण्या करत आहेत त्यांनी दुसरी फवारणी जी आहे साधारण 30 ते 35 दिवसा दरम्यानमध्ये करायला पाहिजे. ज्यांना जास्त उत्पादन घ्यायचं आहे, जसं की आपण साधारण कमीत कमी एकरी 10 क्विंटल ते 16 क्विंटलपर्यंत उत्पादन घेतो, त्याच्यामुळे आपण साधारण 4 फवारण्या घेत असतो. काही शेतकरी 3 फवारण्या घेतात, तर आपण 4 फवारण्याच्या हिशोबानं तुम्हाला फवारणीचं नियोजन जे आहे आपण सांगत आहोत. तर दुसरी फवारणी साधारण 30 ते 35 दिवसा दरम्यानमध्ये घ्यायची आहे. त्याच्यामध्ये आपल्याला आलिका किंवा इम्युनिट या दोनपैकी कीटनाशक जे आहे हे घ्यायचं आहे. आलिकाचं प्रमाण जर घेत असाल तर साधारण तुम्हाला 20 लिटरला 15 मिली घ्यायचं आहे. जर इम्युनिट घ्यायचं असेल, BSF कंपनीचं इम्युनिट, हे सुद्धा तुम्हाला साधारण 20 लिटरला 15 मिली याचा तुम्ही वापर करू शकता. तर बुरशीनाशकामध्ये बुरशीनाशक कोणतं वापरायचं? तर बुरशीनाशकामध्ये तुम्हाला BASF कंपनीचं पॉलिराममध्ये तुम्हाला मेटिराम घटक मिळते आणि साधारण 14 ते 16% जे आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला झिंक मिळते. त्याच्यामुळे पिकाला तुम्हाला ग्रेनरीसुद्धा मिळेल म्हणजे येईल. त्याचबरोबर पिकावर जे रोग आहेत किंवा मग बुरशी वगैरे आहे ह्याला संपूर्ण चांगलं नियंत्रणात करेल आणि पिकाला एकदम निरोगी ठेवण्यासाठी तुम्हाला पॉलिराम जे बुरशीनाशक आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी काम करणार आहे. त्याचबरोबर पिकाची जर वाढ चांगली असेल म्हणजे जास्त असेल, समजून घ्या आता हे पीक साधारण मांडीपर्यंत आहे, तर अशी जर वाढ असेल पिकाची त्याच्यामध्ये तुम्हाला साधारण 1.5 ml 20 लिटरला 1.5 मिली तुम्हाला टाबुलीचा वापर करायचा आहे. म्हणजे आपण जे वाढ आहे हे आपण वाढ थोडंसं नियंत्रणामध्ये ठेवू शकतो. जर पिकाची वाढ कमी असेल तर तुम्ही 11-36-24 वापरू शकता किंवा मग 12-61-00 सुद्धा तुम्ही फवारणीमध्ये घेऊ शकता. तर आपण काय घेतलं तर टाबुली जे आहे याचं प्रमाण जे आहे आपण 20 लिटरला 1.5 मिली हे आपण यासाठी घेतलं की पिकाला थोडंसं नियंत्रण करण्यासाठी, म्हणजे पिकाची जी वाढ आहे हे थोडीशी संत गतीने होण्यासाठी आपण 1.5 मिलीचा वापर टाबुलीचा आपण केलेला आहे. तर असे 3 कॉम्बिनेशन जे आहे, सोबत आपण सिलिकॉन स्टिकर सुद्धा त्याच्यामध्ये घेतलेलं आहे. तर आपलं पीक सध्याला आहे 36 दिवसाचं. 36 दिवसामध्ये पिकाची वाढ, आपण जिथं उभा आहो हे आपण नालीचा भाग आहे, थोडंसं बेडवर गेलं तर पिकाची उंची आपल्याला थोडीशी कमी दिसते, बघू शकता. आता या ठिकाणी आपण बेडवर आलेलो आहोत, त्याच्यामुळे गुडघ्याचं थोडं वरी आपलं जे पीक आहे हे आपलं आहे. आणि 36 दिवसामध्ये एवढं पीक असेल तर आपल्याला पिकाला थोडंसं नियंत्रण करावं लागेल, कारण की याच्यामध्ये अजून हे पीक थोडंसं जास्त म्हणजे साधारण कमरेपर्यंत वाढू शकते. त्याच्यामध्ये लिमिटमध्ये पिकाला आपल्याला वाढवायचं आहे, एकदम झपाट्यानेसुद्धा नको. त्याच्यामुळे टाबुलीचा जे वापर आहे आपण थोडा करणार आहोत. आणि फ्लावरिंग स्टेजला आपण याला 5 मिली टाबुलीचा वापर या ठिकाणी करणार आहोत. तर अशा पद्धतीने आपलं संपूर्ण जे नियोजन आहे हे आपण अशा पद्धतीने करत असतो. आणि सर्वात महत्त्वाचं आहे, आता बऱ्याच शेतकऱ्यांना सरीवरंबा केल्यानंतर सगळ्यात आवड समस्या आहे ती म्हणजे तण नियंत्रण. तर मित्रांनो, तण नियंत्रण एकदम सोपं आहे, फक्त तुम्हाला वेळेला महत्त्व द्यावं लागेल. आता यासाठी मी थोडासा व्हिडिओ लांब बनवत आहो की शेतकऱ्यांना तण नियंत्रण करता येत नाही. तर मित्रांनो, तण नियंत्रणामध्ये बघू शकता, आता हे तुम्हाला नाली दाखवतो थोडीशी, बघू शकता. या शेतामध्ये आपण कोळपणी, खुरपणी, डवरणी असं कोणतंहीच काम केलं नाही. आणि विशेष म्हणजे फक्त तणनाशकावरच हे संपूर्ण जे आहे हे कंट्रोल केलेलं आहे. तर 5 एकरला आपल्याला जे खर्च आहे तणनाशकाचा हे आपल्याला लागले साधारण 7,500 ते 8,000 रुपये खर्च लागलेला आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण स्ट्रॉंग आर्म सोबत पॅराकॉट असं दोघांचं कॉम्बिनेशन, उगवलेलं गवत असेल तर पॅराकॉट त्याला मारेल आणि बीजनाशक म्हणून तुम्हाला स्ट्रॉंग आर्म काम करेल असं याच्यामध्ये घेतलेलं आहे. त्यानंतर शक्य ते तणनाशक आपण याच्यामध्ये वापरलेलं आहे. आणि पुन्हा याच्यामध्ये बावनची गवत, त्याच्यानंतर सुपारी गवत आणि रानमुग हे जे 3 पीक आहेत, तर ते त्याच्यासाठी आपण या नालीमध्ये, हे जे नाली दिसते तुम्हाला याच्यामध्ये आपण स्वीप पॉवर हे तणनाशक साधारण 80 मिली प्रतिपंप, छोटं जे नौजल असते त्या नौजलने आपण या नालीमध्ये असं आरामशीर जे रेडिओ बटन असते म्हणजे रेग्युलेटर बटन असते चार्जिंग पंपाचं, त्या पंपाने आपण याला संपूर्ण शेतामध्ये हे 3 एकरमध्ये साधारण 1 लिटर लागलेलं आहे. आणि 2 एकरमध्ये सुद्धा आपल्या साधारण 800 मिली स्वीप पॉवर जे आहे हे आपल्या याच्यामध्ये लागलेलं आहे. तर शेवटचा पर्याय तोच आहे तण नियंत्रणाचा. तर त्याच्यामध्ये तुम्ही घेऊ शकता, बेडवर असेल तर घेऊ शकता तुम्ही, किंवा प्लेन जमिनीवर जरी असेल तर तुम्ही सिंगल नौजलने, कट नौजलने सरळ 1 तास धरून तुम्ही तणाचं जे नियंत्रण आहे हे स्वीप पॉवर मारून तुम्ही कंट्रोल करू शकता. स्वीप पॉवर घ्यायचं असेल तर तुमचं पीक जे आहे हे फुलाच्या अगोदरची स्टेजमध्ये असावं. फुलावर असले थोडंसं शॉक लागू शकते, त्याच्यामुळे स्वीप पॉवर घेता थोडीशी काळजी घ्या आणि झाडावर पडणार नाही याचीसुद्धा थोडीशी काळजी घ्या. तर बघू शकता मित्रांनो, थोडंसं प्लॉट आणखी एक वेळेस दाखव, पिकाची क्वालिटी वगैरे बघू शकता. आणि जे आपल्या पद्धतीने फवारण्याचे नियोजन करत आहेत त्यांचेसुद्धा प्लॉट या पद्धतीने चमकत असतील. कारण की याच्यामध्ये आपण याच्यामध्ये आपल्याला दाखवायची गरज नाही की मोबाईलची क्वालिटी दाखवायची गरज नाही, आपलं पीकच क्वालिटी असलं पाहिजे, म्हणजे ऑटोमॅटिक पीक व्हिडिओ जे आहे आपला एकदम जबरदस्त त्या ठिकाणी येते.
बघू शकता पिकाची क्वालिटी, पिकाला एकही डाग धब्बा असा तुम्हाला दिसणार नाही किंवा मग आळीनं खाल्लं. फक्त 2 फवारण्या याच्यामध्ये झालेल्या आहेत. फक्त वेळेला महत्त्व देणं महत्त्वाचं आहे. पिकाची क्वालिटी थोडंसं दाखवा. ही व्हेरायटी आहे. आता व्हेरायटी काय आपण शब्द बोलणार नाही, परंतु पिकाची क्वालिटी आपल्याला जबरदस्त ठेवण्यासाठी जे फवारण्याचं नियोजन आहे हे आपल्या टायमाला आणि जे प्रमाण आपण नेहमी सांगतो की एकरी प्रमाण जेवढं पाण्याचं पाहिजे तेवढं प्रमाण तुम्ही घेतलं पाहिजे. साधारण 7-8 कमीत कमी 8 पंप तरी एकरी 20 लिटरचे तुमचे पडले पाहिजे. साधारण 150 लिटर पाणी एका एकरमध्ये गेलं तेव्हा तुम्हाला चांगले जे रिझल्ट आहेत सोयाबीन फवारणीचे हे तुम्हाला त्या ठिकाणी मिळत असतात. तर अशा पद्धतीने तुम्ही नियोजन जे आहे सोयाबीनचं हे करत असाल, जे शेतकरी आपल्या पद्धतीने करत असताल त्यांना 100% रिझल्ट आपण देणार आहोत आणि उत्पादन 100% त्यांचं वाढणारच आहे. कारण की आपण क्वालिटी आणि क्वांटिटी जसे म्हणतात त्या पद्धतीने सर्व नियोजन आपलं राहते आणि जबरदस्त राहते. धन्यवाद.